नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण बी ए भाग 1 सेम 2 मधील पेपर क्रमांक 2 उपयोजित समाजशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये अप्लाइड सोशॉलॉजी असं म्हणतात. तर या अप्लाइड सोशॉलॉजीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, त्याचा नमुना प्रश्नपत्रिका आज आपण बघणार आहोत. ही नमुना प्रश्नपत्रिका समाजशास्त्र पेपर क्रमांक 2 उपयोजित समाजशास्त्राची. यातील सूचना जर बघितल्या तर सूचना क्रमांक 1 यातील सर्व प्रश्न आवश्यक आहेत आणि सूचना क्रमांक 2 मध्ये प्रश्नांच्या उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला सारखे गुण आहेत. यासाठी वेळ 2 तास, एकूण गुण 50. याप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 बघा, योग्य तो पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 10 गुण, म्हणजे एकूण 10 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. याप्रमाणे योग्य पर्याय निवडून तो प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. यातील पहिला प्रश्न बघा, रिकामी जागा हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. म्हणजे या ठिकाणी समाजशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता ऑप्शनमध्ये किंवा पर्यायामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. यातला पहिला पर्याय आहे एमिल डुर्खाइम, दुसरा आहे ऑगस्ट कॉम्ट, तिसरा कार्ल मार्क्स आणि चौथा मॅक्स वेबर. आता आपल्याला याचं योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर माहीत असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला सगळ्याला माहीत आहे असं आपण गृहीत धरूया. कारण समाजशास्त्राचा जनक आपण 11वीपासून शिकत आलेलो आहेत. म्हणून समाजशास्त्राचा जनक हे ऑगस्ट कॉम्ट यांना मानलं जातं, द फादर ऑफ सोशॉलॉजी. म्हणून याचा पर्याय होईल ऑगस्ट कॉम्ट. आणि याचं उत्तर आता असं होईल की ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. आता दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या बघा, रिकामी जागा यांच्या मते संशोधन क्षेत्रकार्य अभ्यास पद्धती श्रेष्ठ आहे. आता या प्रश्नामध्ये संशोधनात क्षेत्रकार्य म्हणजे फील्ड वर्क, प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काम करणं, याला क्षेत्रकार्य अभ्यास. तर कुणी जास्त याच्यावरती विचार केलेला आहे किंवा ही श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे. पर्याय दिलेले आहेत बघा, DP मुखर्जी, GS घुरिये, MN श्रीनिवास, AR देसाई. या सगळ्यांनीच केलेलं, परंतु श्रेष्ठ पद्धती आहे असं एका विचारवंतानं सांगितलं. त्या विचारवंताचं नाव आहे MN श्रीनिवास. म्हणून याचा पर्याय होईल की MN श्रीनिवास यांच्या मते संशोधन क्षेत्रकार्य अभ्यास पद्धती श्रेष्ठ आहे. म्हणून पर्याय याचा MN श्रीनिवास. तिसरा प्रश्न, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ रिकामी जागा यांनी प्रकाशित केला. यासाठी पर्याय आहेत बघा, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, एमिल डुर्खाइम का हर्बर्ट स्पेन्सर. आता कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर एंजल्स आणि कार्ल मार्क्स या दोघांनी मिळून लिहिलेला ग्रंथ होता आणि म्हणून इथं पर्याय आपल्याला कार्ल मार्क्स दिलेलं आहे. तर उत्तर याचं होईल कार्ल मार्क्स. म्हणून वाक्य असं तयार होईल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी प्रकाशित केला. आता हा चौथा प्रश्न बघा, रिकामी जागा हे केवळ श्राव्य माध्यम आहे. श्राव्य म्हणजे फक्त ऐकण्याचं. तर यातील पर्याय जर बघितले तर ऐकण्याचं माध्यम कोणतं आहे हे आपल्या पटकन लक्षात येईल. पर्याय काय दिलेले आहेत, 1 वृत्तपत्र, 2 चित्रपट, 3 आकाशवाणी आणि 4 नियतकालिक. यातील वृत्तपत्र वाचण्याचं माध्यम आहे, चित्रपट दृक्श्राव्य म्हणजे पाहणं आणि ऐकणं, आकाशवाणी पण श्राव्य, फक्त आपण ऐकू शकतो त्याला बघू शकत नाहीत, आणि नियतकालिक हे सुद्धा वाचण्याचं माध्यम आहे. म्हणून याचं उत्तर होईल आकाशवाणी. आणि वाक्य असं तयार होईल, आकाशवाणी हे केवळ श्राव्य माध्यम आहे. म्हणून याचा पर्याय आहे आकाशवाणी. 5 नंबरचा प्रश्न बघा, रिकामी जागा हे पहिले मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात सुरू झाले. पर्याय बघा, दर्पण, केसरी, संवाद कौमुदी, सकाळ. यातले हे 3 जर सोडले, दर्पण, केसरी आणि सकाळ हे महाराष्ट्रातले आणि संवाद कौमुदी हे कलकत्ता म्हणजे पश्चिम बंगाल इकडचं. आता बघा यातलं
केसरी आणि सकाळ हे नंतर सुरू झालेले आहेत, पण याचा पर्याय योग्य पर्याय आहे दर्पण. आणि म्हणून वाक्य असं होईल की दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात सुरू झाले. 6 नंबरला बघा, रिकामी जागा हे आधुनिक जनसंपर्क माध्यम आहे. आधुनिक मॉडर्न. तमाशा, भजन, रेडिओ का पोवाडा. यातील तिन्ही पर्याय म्हणजे तमाशा, भजन आणि पोवाडा हे पारंपरिक माध्यम आहेत, पारंपरिक जनसंपर्क माध्यम आहे. पण आधुनिक जर म्हटलं तर याचा पर्याय आहे रेडिओ. आणि म्हणून उत्तर आपलं होईल रेडिओ. 7 नंबर, रिकामी जागा हे मुद्रित माध्यम नाही. मुद्रित म्हणजे छापील, म्हणजे प्रिंट होत असलेलं. आणि म्हणून मुद्रित माध्यम यातलं चित्रपट नाही. आणि म्हणून याचा पर्याय होईल चित्रपट हे मुद्रित माध्यम नाही. 8 नंबरला बघा, मूलभूत अर्थाने रिकामी जागामधील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. सामाजिक परिवर्तन म्हणजे सोशल चेंज. आता सोशल चेंज किंवा सामाजिक परिवर्तन कशातला बदल असतो? सामाजिक संस्थेतला, समाजरचनेतला, सामाजिक अंतर्क्रियेतला का संस्कृतीतील? सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पनेमध्ये आपण शिकलो आहे की समाज रचनाच जर बदलली पूर्ण तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन होत असतं. आणि म्हणून याचा योग्य पर्याय होईल समाज रचना. आणि म्हणून वाक्य असं तयार होईल, मूलभूत अर्थाने समाज रचना यातील बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. 9वा प्रश्न बघा, आधुनिकीकरणाची प्रक्रिया रिकामी जागा घटकामुळे घडून येत नाही. घडून येत नाही असा प्रश्न विचारला आहे. मग शिक्षणाने घडून येत नाही का? जनसंपर्क माध्यमं, विचारसरणी का पुराणमतवाद? सरळ सरळ याच्यामध्ये आपल्याला उत्तर दिसून येतं की घडून येत नाही. कशामुळे? तर पुराणमतवाद म्हणजे जुनी विचारसरणी असेल तर आधुनिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला घडून येत नाही. म्हणून याचं योग्य उत्तर होईल पुराणमतवाद. आणि यातील 10वा प्रश्न की भारतात समाजशास्त्राच्या अध्यापनाची सुरुवात सर्वप्रथम रिकामी जागा या विद्यापीठात झाली. म्हणजे विद्यापीठ विचारलं आहे की कुठल्या विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विषयाची भारतामध्ये सुरुवात झाली, असा सरळ सरळ प्रश्न आहे. मद्रासमध्ये झाली, कलकत्ता, मुंबई का लखनौ? आपण समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा बेसिक कन्सेप्ट शिकत असताना, भारतीय समाजशास्त्रज्ञ कोण हे शिकत असताना यामध्ये आपण सरळ आणि स्पष्ट शब्दामध्ये शिकलेलो आहोत की याची मुंबई विद्यापीठामध्ये सर्वप्रथम सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून योग्य पर्याय होईल मुंबई. म्हणून वाक्य असं तयार होईल, भारतात समाजशास्त्राच्या अध्यापनाची सुरुवात सर्वप्रथम मुंबई या विद्यापीठात झाली. प्रश्न क्रमांक 2 बघा, टिपा लिहा कोणत्याही 4. एकूण गुण असतात त्याला 20. म्हणजे प्रत्येक टीप ही 5 मार्काला असते. 5 चोक 20. याप्रमाणे तुम्हाला एकूण 6 टिपा विचारल्या जातील आणि 6 टिपापैकी कोणत्याही तुम्हाला 4 सोडवायच्या असतात. आता हे जे दिलेले आहेत यामध्ये आधुनिकीकरण, पाश्चिमात्यीकरण, लोकमाध्यमे, सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, जागतिकीकरण का समाजशास्त्राची उपयोगिता, हा भाग आज आपण आपला लेक्चर मोठं होईल त्यासाठी उद्या घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 3मध्ये सविस्तर उत्तरं लिहायची असतात. म्हणून प्रश्न क्रमांक 3 बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. 20 मार्क. यामध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातात पण सोडवायचे असतात तुम्हाला कोणतेही 2. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 10 मार्काला आहे. 10 मार्कासाठी उत्तर कसं लिहायचं, काय लिहायचं हा भागसुद्धा उद्या आपण बघणार आहोत. कारण आज जर घेतलं तर व्हिडिओ लेक्चर खूप मोठं होईल. आणि म्हणून टिपा लिहा आणि खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा हा भाग आपण उद्या बघणार आहोत. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन, व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.